नमस्कार, मी पौर्णिमा. आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. कंबरदुखी खूप दिवसापासून अगदी जुन्यातलं जुनं दुखणं आहे. कंबरदुखीचं दुखणं खोलपर्यंत आहे, म्हणजेच अगदी जुनं दुखणं आहे. त्याच्यामुळे खूप त्रास होत आहे. हे दुखणं मुळापासून घालवण्यासाठी आज आपण एक उपाय बघणार आहोत. हा उपाय घरगुती, अगदीच घरच्या साहित्यात, तसेच एकही रुपया खर्च न करता, तसेच खूप इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे. सगळे उपाय करून थकला असाल, तसेच औषधे खाऊन देखील आराम पडत नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटन ही दाबून ठेवा, म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पहिले आपण कंबरदुखीची कारणे जाणून घेणार आहोत. कॅल्शियम आणि व्हिटॅमिनची कमतरता, संधिवात, स्नायूवर येणारा ताण, म्हणजेच आपली बसण्याची, उभी राहण्याची चुकीची पद्धत. आपलं काम जर खुर्चीवर बसून राहण्याचं असेल तर एका साईडला एक पाय फोल्ड करून बसतो, अशा वेळी कमरेवर ताण येतो. तसेच उभे राहिल्यानंतर देखील एकाच पायावर जास्त भार देऊन उभे राहिल्याने देखील स्नायूवर ताण येऊन कंबरदुखीची समस्या उद्भवू शकते. तसेच चुकीच्या पद्धतीचा व्यायाम, तसेच आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे वात आणि कफ दोषामुळे सुद्धा कंबरदुखी उद्भवू शकते. यामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. कंबरदुखीची इतर अनेक कारणे असू शकतात. जर तुम्ही अनेक उपाय करून थकला असाल, म्हणजेच बाम लावत असाल, पेन रिलीफ क्रीम लावत असाल, तसेच स्प्रे लावला असेल, पेन किलर औषधे खात असाल, असे सगळे उपाय करून थकला असाल, पण याच्यावर आपल्या घरातीलच एक वस्तू खूपच रामबाण आहे. हा अद्रक आहे. याला छान असं कुटून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. मी याला बारीक किसून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सर मधून देखील बारीक पेस्ट करून घेऊ शकता. याला मी छान असं बारीक किसून घेतलेलं आहे. आता याला आपण असं वाटून घेणार आहोत. ही तयार झालेली पेस्ट आहे, याचा कमरेवर लेप करायचा आहे. हा लेप कमरेवर केल्यानंतर याला सुकेपर्यंत आराम करायचा आहे व नंतर हा लेप सुकल्यानंतर याला कोमट पाण्यात कॉटनचं कापड घेऊन भिजवून याला पुसून काढायचं आहे. याने कमरेला शेक देखील बसेल. आता याचा आपल्याला दुसरा प्रयोग करायचा आहे. या अद्रकचा अगदी अर्धा चम्मच रस काढायचा आहे. तुम्ही बघू शकता, हा अर्धा चमच रस काढलेला आहे. याच्यामध्ये समप्रमाणात मध मिसळायचं आहे व हे सकाळ संध्याकाळ असे दिवसातून 2 वेळा घ्यायचं आहे. मुळातच अद्रक उष्ण व वेदनाशामक आहे. तसेच याच्यामध्ये वात व कफदोष कमी करणारे गुण आहेत. तसेच याच्या सेवनाने पाचन शक्ती वाढते, शरीरात वाढलेला कफ कमी होतो, तसेच हाडांच्या दुखण्यासाठी पेन किलरचं काम करतो. हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही कंबरदुखी, गुडघेदुखी विसरून जाल. हा उपाय खूपच रामबाण आहे. तसेच घरच्या साहित्यात खूपच इफेक्टिव्ह अशी ही होम रेमेडी आहे. हा उपाय नक्की करून बघा. केल्यानंतर हा उपाय कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.